गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण बॅच जॉईंट तुम्हाला तर सांगितलं आहे मी, कॉन्टॅक्ट वगैरे आपल्या लोगो जो आहे तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळून जातील आणि त्याच्याद्वारे तुम्ही बॅच जॉईंट करू शकतात. आता प्रगतिशील शिक्षा में प्रश्नपत्रिका 2023ची प्रगतिशील शिक्षा में. आता प्रगतिशील शिक्षामध्ये काय असावं हे आपण प्रगतिशील शिक्षा या टॉपिकमध्ये बघितलं आहे. आता जे निगेटिव्ह आहे ते आपण काढू. केवळ योगात्मक मूल्यांकन म्हणजे वर्षातून एकदाच मूल्यांकन केलं तर ते प्रगतिशील शिक्षा राहणार नाही. शिक्षिका ज्ञानक एकमात्र शिक्षक जर एकमात्र स्रोत असेल तर पाठ्यपुस्तक असेल आणि समाज असेल याची गरज नाही का? मग काय झालं, एकमात्र स्रोत राहत नाही. शिक्षिका केंद्रित शिक्षणशास्त्र. आता जर शिक्षक केंद्रित जर तुम्ही शिक्षणशास्त्र अवलंबलं तर विद्यार्थी केंद्रित राहील का? तर अजिबात नाही. म्हणजे 3 ऑप्शन निगेटिव्ह आणि पहिलं ऑप्शन याचं उत्तर बच्चों को उपयुक्त शिक्षण क्रियाकलाप के द्वारा अपनी जन्मजात क्षमताओं को बढ़ाने के लिए स्वतंत्र दी जाते. म्हणजे प्रगतिशील शिक्षामध्ये विद्यार्थ्यांच्या अनुभवांना काय दिलं जातं, महत्त्व दिलं जातं, त्यांना शिकवलं जातं. दुसरा प्रश्न बघा. आता दुसरा प्रश्न आलेला आहे लेव वायगोस्कीवर. तुम्ही जेवढं समजून घेणार तेवढा तुम्हाला फायदा होईल. आता लेव वायगोस्की के अनुसार विशेषज्ञों को बच्चों को समीपत विकास के क्षेत्र के उच्च स्तर म्हणजे काय, समीपत क्षेत्र जे असतं म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास गाठण्यासाठी त्या उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी पर ले जाने के लिए क्या करना चाहिए. आता लेवायगोस्कीने काय सांगितलं होतं का, उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी म्हणजे त्यांना ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी काय करणार. आता अनुकूलन को सुधारण्यात. आता अनुकूलन जर इथे जीन पियाजे राहिला असतं तर बरोबर, पण इथे जी लेवायगोस्की म्हणजे पहिलं ऑप्शन देत बरोबर होत नाही. सजा देणं. आता सजा देणं तर कोणता शास्त्रज्ञ मत होत नाही. आता सकारात्मक पुनर्बलन. आता काहींना वाटत सकारात्मक पुनर्बलन चांगलं आहे, पण सकारात्मक पुनर्बलन कोणी वापरलेलं आहे, B.F. स्किनरने वापरलेलं आहे. मग राहील का? ते अजिबात नाही. म्हणजे काय, आणि लेवायगोस्कीच्या नुसार काय आहे, पाड प्रदान करणं म्हणजे विद्यार्थी जिथे अडखळत असेल त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. संकेत इशारा देणं म्हणजे हे लेवायगोस्कीनुसार. म्हणजे बारीक समजून घ्यावं लागतं. आणि जर तुम्ही बारीक समजूनच घेतले नाही आणि फक्त म्हणायला लागले आम्ही पास होत नाही आणि आम्ही तर खूप अभ्यास करतोय, मग का बरं आम्हाला यश मिळत नाही. कारण तुम्हाला यश का मिळत नाही, कारण कोणत्या शास्त्रज्ञांनी काय म्हटलेलं आहे तेव्हा आपल्याला ते माहीत पाहिजे. लेव वायगोस्कीने प्रस्तावित केलं आहे की शिकणं. आता लेव वायगोस्कीने काय प्रस्तावित केलं का, शिकणं काय आहे. लेव वायगोस्कीने काय सांगितलं होतं, शिकणं एक सामाजिक प्रक्रिया आहे. काय आहे, सामाजिक प्रक्रिया आहे. बार बार अभ्यासवर प्रत्यसमरण. हे कोणी थॉर्नडाईनने सांगितलं होतं. अनुकूलन प्रक्रियाओं के माध्यम से जीन पियाजे. बरोबर आहे का नाही. विकास से स्वतंत्र होता. विकास कधी स्वतंत्र राहत नाही. म्हणजे 3 ऑप्शन कटले. लेवायगोस्की काय म्हणतो, शिकणं एक सामाजिक प्रक्रिया आहे, कारण व्यक्ती कुठे शिकतो, समाजातच शिकत असतो. प्रश्न 4 लॉरेन्स कोलबर्ग. आता लॉरेन्स कोलबर्ग पण शास्त्रज्ञ, याच्यावर पण तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न बघायला मिळतात. लॉरेन्स कोलबर्ग ने किस स्तर के अनुसार नैतिक विकास में व्यक्ति अपने कार्यों के परिणाम पर ध्यान केंद्रित करने के बजाय दूसरों की अपेक्षाओं बनाने के लिए प्रयास करता है. म्हणजे लॉरेन्स कोलबर्ग हा शास्त्रज्ञ होता. याने सांगितलं होतं, याने 3 चरण सांगितले होते आणि त्याच्यामध्ये 6 अवस्था होत्या. त्याने सांगितलं होतं का ज्या वेळा विद्यार्थी म्हणजे कुठलाही मनुष्य स्वतःच्या गरजापेक्षा स्वतःच्या, आता मला समजा लहान मुलं असतं, त्याला खूप आवडतं, मला हे आवडतंय, पण त्याच्या पालकांना ते आवडत नाही म्हणून मी ते करत नाही. म्हणजे काय याला म्हटलं जातं पारंपरिक स्तर. म्हणजे काय, जे पालकांनी सांगितलं तीच आज्ञा पाळणं याला म्हटलं जातं पारंपरिक स्तर. प्रश्न 5 बघा, जीन पियाजे. आता जीन पियाजे काय होतं तुम्हाला कधी सोडू शकत नाही. जीन पियाजेवर तुम्हाला 4 प्रश्न तरी, कधी 3 प्रश्न तरी बघायला मिळतात. जीन पियाजे आणि लेव वायगोस्की. जीन पियाजे के अनुसार निम्नलिखित में से अनुकूलन के भाग. अनुकूलन. आता एवढं जीन पियाजेनुसार आता अनुकूलन के भाग. मग आता तुम्हाला एवढं लक्षात पाहिजे ना का जीन पियाजेने कोणते शब्द वापरले. आता हा शब्द कोणाचा, जीन पियाजेचा. बरोबर आहे का नाही. हा समावेश कोणाचा, जीन पियाजेचा. पाड कोणाचा, लेव वायगोस्कीचा. आणि अनुबंधन कोणाचा, B.F. स्किनरचा. आता मला सांगा, लेव वायगोस्कीचा हा पाड आहे आणि अनुबंधन म्हणजे हे जीन पियाजेचे झाले का, अजिबात नाही. मग तिसरं ऑप्शन कुठे आलेले, इथे आलेले, कट झालं. चौथं ऑप्शन अनुबंधन कुठे आले, इथे कट झालं. आता तिसरं ऑप्शन इथे पण कट झालं. म्हणजे वाचलं काय, 1 आणि 2. म्हणजे समायोजन आणि समावेश काय आहे, जीन पियाजे. म्हणजे काय, जीन पियाजेनुसार अनुकलन के भाग कोण आहेत, अनुकलन के भाग कोण आहेत, समायोजन आणि समावेश. ऑप्शन नंबर ए त्याचं उत्तर आहे. हे सोपं असतं अशा ऑप्शनमध्ये ऑप्शन काढणं. आता जीन पियाजेनुसार प्रश्न परत आलेला आहे बघा, जीन पियाजे अनुसार. आता जीन पियाजे काय होते, लागोपाठ प्रश्न येतात. जीन पियाजे के अनुसार बच्चों को सोच वयस्कों से किस प्रकार भिन्न होते. आता जीन पियाजेने काय सांगितलं, तो बच्चों की सोच वयस्कों से गुणात्मक रूप से भिन्न होते. कुठे होते, गुणात्मक रूप से.
सोच बड़ी कम होती है, सोच मात्रात्मक वयस्कों से अलग होते अजिबात नाही, तर काय होते गुणात्मक रूप से अलग होती है. म्हणजे काय, लहान मूल काय करेल, खेळणी संबंधी विचार करेल, खाऊ संदर्भी विचार करेल, आणि मोठी माणसं संसारासंदर्भात, लग्नासंदर्भात, आपल्या नातूपंतू संदर्भात विचार करतील का नाही? का लहान पोरगं नातू संदर्भात विचार करेल, त्याला फक्त खेळणं पाहिजे, मी शाळेत गेलो पाहिजे. 60 वर्षाचा मनुष्य शाळेत जायचा विचार करणार नाही. म्हणजे काय असेल, विचार सारखे असतात पण काय असतात त्यांचं गुणात्मक रूप. गुणात्मक म्हणजे याला हे आवडतं लहान मुलांना खेळण्याच्या, आणि ते काय करतील संसाराच्या, म्हणजे गुणात्मक रूप से भिन्न होती है. प्रश्न बघा परत, जीन पियाजेवर आधारित प्रश्न. जीन पियाजे खूप विचारला जातो. जीन पियाजे के सिद्धांत के अनुसार किस चरण में बच्चे प्रतीकात्मक खेल बघा किस चरण में बच्चे प्रतीकात्मक खेल करने में सक्षम हो जाते. प्रतीकात्मक खेल केव्हा खेळतात? पूर्व संक्रियात्मक अवस्थेमध्ये हो जाते, परंतु उनकी सोच मूर्त वस्तू तक सीमित रहती है. बघा, वो बजाय अमूर्ता के, म्हणजे काय, इथे जीन पियाजे काय म्हणतोय का, प्रतीकात्मक खेळ पूर्व संक्रियात्मक अवस्थेमध्ये खेळायला लागतात, पण नंतरून प्रतीकात्मक नंतर कोणती मूर्त संक्रियात्मक अवस्था येते, आणि तो काय म्हणतोय का मूर्त वस्तूंवरच सोच काय होते, सीमित राहते, म्हणजे त्याच्या पुढे जात नाही. मग कोणती अवस्था असेल? आता ज्या ठिकाणी मूर्त अवस्थेपर्यंतच त्यांची सोच सीमित आहे, म्हणजे याच्या अर्थ ती मूर्तच अवस्था झाली ना, कारण त्या औपचारिक अवस्थेवर अजून गेलेले आहेत का, संवेदी पार करून आलेले आहेत. हे ऑप्शन तुम्हाला फसवण्यासाठी दिलेले आहे. संवेदी पार करून आलेले आहेत, अमूर्त काय झालेलं आहे, ते अजून गेलेले नाही, म्हणजे काय कुठे आहेत ते मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये आहेत. प्रश्न 8वा बघा, प्रश्न आता आहे सामाजिकरणावर आलेला आहे. आता सामाजिकरण ज्याने अभ्यासलं असेल ते बरोबर उत्तर देतं. शिक्षकों को स्वीकारना चाहिए कि सामाजिकरण की प्राथमिक संस्था जिसके माध्यमिक बचपन में भूमिका आहे. आता म्हणजे शिक्षकांना काय मानलं पाहिजे का जी सामाजिकची प्राथमिक संस्था आहे तिचं काय असतं, माध्यमिक म्हणजे काय द्वितीय सामाजिकरणामध्ये पण महत्त्वाचा वाटा असतो. आता तुम्हाला प्राथमिक काय आणि द्वितीय काय हे माहीत पाहिजे. आता पडोस काय आहे, द्वितीय आहे, स्कूल काय आहे, द्वितीय, मीडिया काय आहे, द्वितीय सामाजिकरण आहे, पण परिवार काय आहे, प्राथमिक सामाजिकरण म्हटलं जातं. मग इथे काय म्हटलंय, प्राथमिक संस्था आपल्याला विचारली होती म्हणजे परिवार. प्रश्न 8वा काय म्हणतोय बघा, एक बच्चा कुछ तांत्रिक गति परिपक्वता प्राप्त करने के लिए पेंसिल पकड़ना और लिखना नहीं सीख पाता. म्हणजे बघ, एक बच्चा कुछ तांत्रिक गतिक परिपक्वता प्राप्त करने से पहिले, म्हणजे एखादा लहान मूल असेल लगेच तो काही लिखाण काम करू शकत नाही, कारण त्यांचा सूक्ष्म कामक कौशल्यांचा विकास होत नाही. बरोबर आहे का नाही कर सकता, म्हणजे अभिकथन काय योग्य, सीखना विकास पर निर्भर आहे. आता सीखना विकास पर निर्भर आहे म्हणजे काय, म्हणजे व्यक्तीचा विकास होत असतो. तो आता एखादं मी कौशल्य शिकलो, ज्या वेळा ते मला काहीतरी येईल तेव्हाच मला विकास मानला जाईल ना, म्हणजे दोन्ही कथन बरोबर आहेत, पण हे एकमेकाची व्याख्या का करत नाही, कारण ये और आर दोनों सही एकमेकी म्हणजे एक दुजे की व्याख्या नाही करते. का व्याख्या करत नाही, कारण इथे बोललेलं आहे कशाबद्दल, गतिक कौशल्याबद्दल, नाही इथे बोलले विकासासंदर्भात. बरोबर आहे का, म्हणून काय करतात ते एकमेकाची व्याख्या करत नाही. बच्चों की शारीरिक विकास का सीधा संबंध किससे. आता शारीरिक विकासाचा संदर्भ कशाशी आहे, आता ज्या वेळा जर तुम्हाला जर माहीतच नसेल का शारीरिक विकास कुठे होत असतो, आता शारीरिक विकासामध्ये काय काय येतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. वृद्धी म्हणजे वाढ कुठे येते, शारीरिक विकासामध्ये येते. बरोबर आहे का नाही. संवेदी म्हणजे काय, स्पर्श करणे, हे करणे, हे म्हणजे शारीरिक विकासामध्ये पण येतं ना, म्हणजे सूक्ष्म और सकल म्हणजे सूक्ष्म आणि मोठे कौशल्य कुठे येतात, शारीरिक विकासामध्ये येतात, म्हणजे वाढ हे पण येतं शारीरिक विकासामध्ये. पण आंतरवैयक्तिक संबंध कुठे येतात, संवेगात्मक विकासामध्ये. म्हणजे काय झालं, हे 4 बाहेर झालं. आता ज्या ऑप्शनमध्ये 4 आहे ते आपण पहिले काढून टाकू. 4 कोणामध्ये ते पहिले आपण काढून टाकूया. आता बघा इथे 4 आलेलं आहे, म्हणजे कारण आंतरवैयक्ती तर येणारच नाही ना, कारण शारीरिक विकासामध्ये येत नाही. आता बघा म्हणजे वृद्धी पण येते, संवेदन हे 3 येतात, म्हणजे ऑप्शन सी याचं उत्तर आहे. प्रश्न 11वा काय म्हणतोय बघा, निम्नलिखित में से कौन सा कारक सीखने को प्रभावित करता है. आता म्हणजे निम्नलिखित में से कौन सा कारक सीखने को प्रभावित करता है, म्हणजे याच्यापैकी कोणते कारक शिक्षणावर परिणाम करतील. परिणाम हे बघा, आता छात्रों का सामाजिक सांस्कृतिक संदर्भ, म्हणजे विद्यार्थ्यांना जर समाज चांगला मिळाला तर चांगलं शिक्षण, नाही भेटला तर वाईट पण, म्हणजे हे पण कारण परिणाम करतं. छात्रों की आयु, वय पण महत्त्वाचं असतं ना, 5वीचा मुलगा आणि तुम्ही त्याला 10वीचं शिकवायला लागले, हे पण वय पण महत्त्वाचं असतं. एक अवधारणा को पढ़ाने के लिए शैक्षणिक रणनीत्या, म्हणजे एखादा टॉपिक तुम्ही शिकता हो, एखादी आता तुम्हाला त्रिकोण शिकवायचा आहे, मग तुम्ही जर डायरेक्ट त्रिकोणाची व्याख्या करायला लागले हे पण चालेल का, मग शिकवण्याची जी पद्धत आहे ही पण परिणाम शिक्षणावर करेल.
छात्रों की क्षमता के बारे में शिक्षक का विश्वास, हे पण परिणाम करेल ना. आता समजा शिक्षक म्हणून जर तुम्हाला विश्वासच नाही हे मुलं गणित शिकतील, मग खरंच मग तुम्ही त्यांना शिकवणार का? अजिबात नाही. म्हणजे काय होतं, हे चारही काय करणार आहेत, शिकण्याच्या याच्यावर प्रभाव करतील. म्हणजे काय, ABCD हे याचं उत्तर आहे. एवढं लक्षात ठेवायचं. लक्षात नाही, समजून घ्यायचं, लक्षात ठेवणं नाही. इथे काय TAT नाही आहे, विचारलं जात नाही परत. त्याच्यामुळे हे समजून घ्यावं लागतं. म्हणजे असेच अध्यापनशास्त्रावर तुम्हाला प्रश्न येत असतात. प्रश्न 12 काय म्हणतोय बघा, योग्यता को डॅश डॅशवर सफलता को डॅश डॅश. आता योग्यता को म्हणजे योग्यताला काय मांडलं पाहिजे तुम्ही? योग्यता असेल तर काय मांडलं पाहिजे? स्थिर. आणि जर त्या असफल झाला तर त्याचा अपमान करणार का? अपमानजनक असेल का? अजिबात नाही. स्थिर. शिकणे का अवसर, म्हणजे बघा स्थिर शिकणे का अवसर. आता स्थिर, आता योग्यता जर झाली तर स्थिर कशी होईल? अजिबात होणार नाही. वृद्धिशील, आता योग्यता म्हणजे त्याने शिकलं म्हणजे वृद्धी झाली, हे पण येईल का? पण इकडे काय दिले? अपमानजनक. म्हणजे तुम्ही जर त्याचे असफल झाला तर तुम्ही त्याचा अपमानजनक असेल का? अजिबात नाही. वृद्धिशील शिकणे का अवसर, म्हणजे काय करायचं, जर एखाद्या वेळेस माझे एखादं कौशल्य शिकला म्हणजे काय झाले, त्याची वृद्धी झाली, वृद्धिशील झाला. बरोबर आहे का नाही? वृद्धिशील झाला. आणि जर तो समजा असफल झाला म्हणजे त्याला शिकण्याचा परत एक अवसर मिळाला. बरोबर आहे का नाही? कारण एखादा गणितामध्ये नापास झाला तर त्याला थोडी अजून तुम्हाला चांगलं शिकवता येईल. म्हणजे या प्रकारे ऑप्शन D याचं उत्तर आहे. आता अभिकथन आणि कारक हे प्रश्न तुम्हाला फसवतात. कारण काय होतं, याला खूप किचकटपणे वाचावं लागतं. शिक्षकों को मध्य विद्यालय में छात्रों को विस्तार से बताना चाहिए कि उन्हें क्या करना है, जिससे वो क्या और कब सीखना है. म्हणजे शिक्षकाने काय केलं पाहिजे, माध्यमिक स्कूल, प्राथमिक नाही, कारण प्राथमिक स्कूलावर तुम्ही सांगू शकत नाही त्यांना काय शिकवायचं, कारण ते बिचारे लहान असतात. पण माध्यमिक स्कूलवर नक्कीच आपण त्यांचे गुण ओळखू शकतो. त्यांना काय केलं पाहिजे, कुठल्या विषयात ते प्रावीण्य मिळू शकतात हे तुम्ही चांगलं ओळखतात. म्हणजे काय, कथन योग्य आहे. पण प्राथमिक स्तरावर जर हे राहिलं असतं तर तुम्ही सांगू शकत नाही, कारण प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना एवढं ज्ञान नाही राहत. पहिलीच्या विद्यार्थ्याला किंवा दुसरीच्या विद्यार्थ्याला तुम्ही जर सांगितलं तू गणितामध्ये प्रगती करशील, काय आहे का? पण माध्यमिक स्तरावर नक्कीच त्यांच्यामध्ये एवढं समजूतदारपणा असतो का त्यांना वाटतं का नाही माझा या विषयात प्रावीण्य मिळवलेलं आहे. म्हणजे काय, कथन योग्य आहे. मिडिल स्कूल काय म्हटलंय, मिडिल स्कूल बच्चों में अपने अधिगम को स्वयं नियमित करणे की क्षमता नाही होती. मिडिल स्कूल मध्ये म्हणजे मीडियम स्कूल काय असतात, म्हणजे माध्यमिक स्कूल काय असतात, स्वतःच्या क्षमता विकसित करू शकत नाही, स्वनियमित करणे मी क्षमता नाही होती. असं कधी असतं का? कारण मग माध्यमिक स्कूलामध्ये तर कोणी शाळेमध्ये कोणीच पाठवलं नसतं. बरोबर आहे का नाही? मग काय झालं, हे कथन तर बरोबर आहे, पण हे काय तर्क चुकीचं आहे. म्हणजे इथे काय होतं, ये सही आहे, आर गलत आहे, हे याचं उत्तर होतं. प्रश्न 14 काय म्हणतोय बघा, समस्या समाधान पढ़ाते समय शिक्षकों को चाहिए कि वो बच्चों को अपनी सोच के बारे में सोचने और सीखने के तरीके पर ध्यान केंद्रित करने के लिए हतोत्साहित करे. आता बघा, आता इथे काय म्हटलेले, प्रश्न एकदम पॉझिटिव्ह बनून आला आणि इथे फसून दिलं का शिक्षणा काय केलं पाहिजे, त्यांच्या समस्या निर्माण झाल्या त्यांना विचारांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं केलं पाहिजे, ध्यान केंद्रित केलं पाहिजे. आणि इथे काय केलं पाहिजे, हतोत्साहित केलं. हतोत्साहित जर केलं तर म्हणजे काय, त्यांना रागवाल का? प्रोत्साहित केलं असतं तर योग्य. म्हणजे काय झालं, कथन कट झालं, कथन चुकीचं आहे. कथन काय चुकीचं आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही त्यांना हतोत्साहित जर केलं तर चांगलं शिकतील का? अजिबात नाही. संज्ञानात्मक क्षमताओं का विकास समस्या समाधान में बाधा डालता है. म्हणजे इथे आर पण तर्क पण काय म्हणतंय का, विद्यार्थ्यांचा जर संज्ञान म्हणजे वैचारिक तर्क कल्पना यांचा विकास झाला तर त्यांच्या शिक्षणावर काय होईल, बाधा टाकतील. समस्या समाधान बाधा डालताय, बाधा नाही, उलट चांगलं करतील, उलट प्रोत्साहन मिळेल, ते शिकण्यासाठी चांगले होतील. म्हणजे हे दोघं गलत आहेत. म्हणजे आता बघा, माझं तुम्हाला इथे ऑप्शन काय म्हणतंय बघा, जे ऑप्शन खाली दिलेले आहेत, म्हणजे आता इथे दोघं निगेटिव्ह होते. बरोबर आहे का नाही? हे पण निगेटिव्ह आहे, कथन पण काय निगेटिव्ह आहे आणि तर्क पण काय निगेटिव्ह आहे. म्हणजे दोघं चुकीचे दिलेत, म्हणून काय आहेत, ए और आर दोनों गलत है. ए और आर दोनों क्यों गलत आहे, कारण दोघं चुकीचंच म्हणतायत ना. पहिल्या ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांना हतोत्साहित करायचं आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये म्हणतो का विद्यार्थ्यांचा संज्ञानात्मक विकास झाला तर त्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल. कसं काय, विकास झाला तर परिणाम नाही, उलट चांगलं होईल. प्रश्न समजून घ्यावा लागतो. प्रश्न 15 काय म्हणतोय बघा, जब कोई विद्यार्थी किसी समस्या को
एक ही तरीके से निरूपण करने पर म्हणजे अडकणे ही जी हिंदी असते ना ती पूर्ण हिंदी वेगळी. म्हणजे काय एकच आता इथे काय म्हटलं, जब कोई विद्यार्थी एक ही समस्या को एक ही तरीके से म्हणजे तो विद्यार्थी एकच समस्या कुठली समस्या निर्माण झाली तर तो एकाच प्रयत्न म्हणजे ज्या प्रकारे पूर्वीची जी सोडवली होती त्याच प्रकारे मी ही सोडवेल, तर याला काय म्हटलं जातं. आता पश्चगामी युक्ती म्हणजे मागचा अनुभव. आता इथे मागचा अनुभव तर नाही घेते, तो काय करतो ती समस्या सारखीच सोडवण्याचा प्रयत्न करतोय. कार्यात्मक स्थिरता म्हणजे काय, इथे ती कार्यात्मक स्थिरता म्हणजे तो थांबला का, अजिबात थांबला नाही. अनुरूपी चिंतन तर अजिबात करत नाही येतो, कारण काय होतं चिंतन केलं असतं तर एकाच पद्धतीने सोडवलं असतं का त्याने. इथे काय करतोय अनुक्रिया समुच्चय. अनुक्रिया म्हणजे काय, जे पूर्वी करून आलेलं आहे तेच मी इथे करतोय, त्याच अनुक्रिया करतोय, याला म्हटलं जातं अनुक्रिया समुच्चय. आता प्रश्न 16 काय म्हणतोय बघा. बच्चे सहन सिद्धांत या वैकल्पिक अवधारणा ब झालाय वैकल्पिक अवधारणा बनाते. आता वैकल्पिक अवधारणा क्यों बनाते म्हणजे या आता समजा एखादा विद्यार्थी असेल, या एकच टॉपिकवर विचार करतो का, तो वेगवेगळ्या संदर्भात विचार करतो, एखादी समस्या झाली किंवा एखादा वेगवेगळा विचार करतो. आता का करतो असा विचार हे तुम्हाला सांगायचं आहे. उनकी सोच सोच में बड़ी काफी उनकी सोच बड़ों से काफी नीचे होती. म्हणजे काय असं म्हणता येईल का त्या विद्यार्थ्यांनी मोठ्या माणसांपेक्षा सोच वेगळी असते म्हणून ते तसे विचार करतात, अजिबात नाही. व कोरी पट्टी आहे म्हणजे काय, त्यांच्या विचारात म्हणजे काही घेणं देणं नाही, त्यांना विचार करता येत नाही. कोरी आहे आपण म्हणतो ना, कोरी पाटी आहे त्याची, त्याला विचार करता येत नाही, असा आहे का, अजिबात नाही. वे सोच वाले प्राणी है जो दुनिया के साथ बातचीत करने का ज्ञान का निर्माण करते. बघा म्हणजे मनुष्य काय आहे, वो सोच वाले प्राणी आहे जो दुनिया के साथ बातचीत करने का ज्ञान निर्माण कर रहे आहे. म्हणजे काय, विद्यार्थी वेगवेगळ्या अवधारणा बनवण्यासाठी वैकल्पिक तरीके का करतात, कारण तो विचार करणारा मनुष्य काय विचार करणारा प्राणी आहे. तो काय करतो, दुनिया के साथ बातचीत करने वाले विविध तरीके म्हणजे ज्ञान म्हणजे बोलण्या चालण्यातून वेगवेगळं ज्ञान घेतो, वैकल्पिक अवधारणा बनवतो. म्हणजे काय, हे त्याचं उत्तर आहे. उनकी सोच अतार्किक आहे. अतार्किकच काय, तार्किक असते. म्हणजे काय झालं, हे कटलं. म्हणजे ऑप्शन सी याचं उत्तर आहे. प्रश्न 17 बघा. प्रश्न 17 काय म्हणतोय, स्कूल और विशेष रूप से शिक्षकों को छात्रों की विफलता को किस तरह पर समझाना चाहिए. म्हणजे एखादा विद्यार्थी विफल झाला म्हणजे नापास झाला, चुकला, तर तुम्हाला कशा प्रकारे समजण्याचं आहे, शिक्षक म्हणून तुम्ही काय समजणार हे तुम्हाला सांगायचं आहे. छात्रों की कमजोर व शैक्षणिक क्षमताओं के प्रतिबिंब म्हणजे छात्र काय असेल, कमजोर आहे. छात्र काय आहे, कमजोर आहे, असं तुम्ही त्याला म्हणणार का त्याच्या क्षमता नाही आहेत, असं तर तुम्ही शिक्षक म्हणून करू शकत नाही. शिक्षक की कमजोर क्षमताओं का म्हणजे स्वतः शिक्षक कमजोर आहे म्हणून तो काय झाला, विफल झाला किंवा नापास झाला, हे तुम्ही समजणार का. सी ऑप्शन काय म्हणते, एक व्यवस्थागत मुद्दा है जिस पर स्कूल को शिक्षण प्रणाली पर प्रतिबिंबन करने की आवश्यकता आहे. का विद्यार्थी नापास का झाले, का आपल्याला आपल्या अध्यापन पद्धतीवर, आपल्या शाळेच्या शैक्षणिक पद्धतीवर, शैक्षणिक साहित्यावर आपल्याला काय करावं लागेल, प्रतिबिंब विचार करावा लागेल ना, का विद्यार्थी नापास का झाले, का विद्यार्थ्यांना झोडत बसणार तुम्ही नापास झाले, अजिबात नाही. हे नापास का झाले, नक्की आपण शिकवण्यामध्ये चुकलो, शाळेची काही चूक आहे, शिक्षकाची चूक आहे, बरोबर आहे का नाही, आपण एखादा टॉपिक त्यांना समजवला नाही, यावर तुम्ही लक्ष केंद्रित करणार. या बरोबर आहे का नाही. समुदाय का मुद्दा आहे, मग तुम्ही असं म्हणणार का तो नापास झाला त्याच्या समुदायाचा मुद्दा आहे. गरीब आर्थिक वर्ग के बच्चों को अन्य बच्चों की तरह स्कूल में तंत्र में शिक्षण नहीं किया जा सकता. म्हणजे गरीब विद्यार्थी आहे तो काही इतरांपेक्षा विकास करेल का, असं तुम्ही म्हणणार का, अजिबात नाही. ऑप्शन सी काय म्हणतंय, का शिक्षकाने जर एखादा विद्यार्थी छात्र विफल झाले, नापास झाले, तर नक्कीच काय केलं पाहिजे, ही आपली जी शिक्षण व्यवस्था आहे तिचे संशोधन केलं पाहिजे, का नापास झाले, का परिणाम झाले, हे त्याने विचार केला पाहिजे. प्रश्न 18 काय म्हणतोय बघा, विद्यार्थियों में अर्थपूर्ण अधिगम को बढ़ावा. अधिगम कैसा पाहिजे, अर्थपूर्ण अधिगम को बढ़ावा देने के लिए निम्नलिखित में से किस प्रक्रिया के लिए बच्चों को प्रोत्साहित नहीं करना चाहिए. कशासाठी तुम्ही प्रोत्साहित नाही करणार. आता अन्वेषण करणे म्हणजे खोज करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करणार, हे चांगलं आहे. परासंज्ञान म्हणजे एकमेकाचं जे ज्ञान असेल ते काय कराल तुम्ही घ्या, यासाठी. चर्चा बस म्हणजे काय, तुम्ही ऐका, तुम्ही चर्चा करा, एकमेकाशी बोला, हे पण चांगलं आहे. पण निष्क्रिय श्रवण करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन नका करू, बरोबर आहे का नाही. म्हणजे मी बोलतोय तुम्ही फक्त ऐकत बसा, मला काही विचारायचं नाही, याला म्हटलं जातं निष्क्रिय श्रवण. हे तुम्ही करू शकत नाही.
प्रश्न 19 राष्ट्रीय शिक्षा नीति याच्यावर आलेला आहे. राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 शिक्षा की समकालीन नीतियाँ बच्चों में कौन सा कौशल्य विकसित करने का प्रस्तावित करते. कोणचा कौशल्य. आता राष्ट्रीय नीती NCF 2020 ज्याने वाचलेलं असेल काय असेल, काय वाढलं पाहिजे. आता ते म्हटलं का रटना म्हणजे विद्यार्थ्यांना पाठांतराची सवय लावा असं म्हणलंच नाही. फक्त परीक्षा घ्या, परीक्षा केले शिकवायचं कशासाठी, परीक्षामध्ये चांगलं याच्यासाठी कधी म्हणत नाही. स्मरण आणि पुनरुत्पादन म्हणजे जे पाठांतर केलंय तेच पुढे बोलायला लावा यासाठी करत नाही. पण काय विद्यार्थ्यांना शिकवण्याचं विकास करने को किसको प्रस्तावित करती है का छात्रों में समालोचनात्मक चिंतन का विकास होना चाहिए, बच्चों अच्छे सीखने चाहिए, अनुभव से सिखाना चाहिए, उनको हस्तपरक अनुभव देने चाहिए. इसलिए राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 क्या करती है, समकालीन नीतियों का मूल्यांकन करते है. ये याचं उत्तर होतं. प्रश्न 20 आणि तुम्ही तुमचा स्कोर किती आला हे मला सांगायचं. सीखने के लिए सार्वभौमिक डिजाइन के सफल कार्यान्वयन के लिए डैश के कई तरीके महत्वपूर्ण आहे. आता बघा, शिकण्यासाठी सार्वभौमिक म्हणजे काय, प्रत्येक विद्यार्थी सामील झाला पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे, प्रतिनिधित्व म्हणजे काय कराल, मग एखाद्याला मॉनिटर बनवून द्याल, हेच तुमच्यावर नियंत्रण ठेवेल. हे योग्य आहे का. नामीकरण म्हणजे विद्यार्थी हुशार इकडे, गणिताची इकडे बसा, भूगोलाची इकडे बसा, मराठीचे तिकडे बसा, आणि ज्याला इंग्रजी येत नाही ते घरी जा, असं तुम्ही नामीकरण करणार का. अजिबात नाही. काय करावं लागेल तुम्हाला, कार्यान्वयन करणे केले डिझाईन सार्वभौमिक डिझाईन जर असेल, सार्वभौमिक म्हणजे सगळ्यांचा विचार करायला लागले तर तुम्हाला काय करावं लागेल, संलग्नता करावं लागेल. काय करावं लागेल, संलग्नता म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं काय करावं लागेल, तुम्हाला मानणं लावायला, तेव्हा सार्वभौमिक होईल ना. आणि क्रिया म्हटलं तर फक्त वैयक्तिक होऊन जाईल. संलग्नता म्हणजे विद्यार्थ्यांना एकत्र करा म्हणजे काय होईल, सार्वभौमिक डिझाईन सार्वभौमिक डिझाईन म्हणजे प्रत्येकाचे गुण वैशिष्ट्यानुसार काय होतील ते विद्यार्थी शिकतील. आता प्रश्न हा 21 हा तुमच्यासाठी आहे आणि तुमचा स्कोर किती आलेला आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचा का तुमचे. आता मी 21 आता तुम्हाला 20 सोडवून दिलेले आहेत, हा प्रश्न तुम्ही सोडवायचा. मग आता माझं उत्तर देण्याच्या पूर्वी तुम्ही व्हिडिओ काय करायचा, टॉप करायचा. तुमचा किती स्कोर झाला ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे.